सर्वांना माझे जय भीम. ही बस आहे श्रीनाथ राहुल ट्रॅव्हल्स. आम्ही तिथनं उज्जैनवरनं रिटर्न यायला ही बस केली होती. तिकीट बुक केल्या होत्या. तर या बसवाल्याने आम्हाला बघू शकता ही बस म्हणजे सीट दिली होती. ज्या सीटचं नाही का बाजूला पूर्ण तिथे जी एमर्जन्सी गेट राहते शाळेचे सीट राहते त्याच्या बाजूला ती खिडकी होती ती पूर्ण ओपन होऊन गेली होती रात्री 2-3 वाजता. आणि त्या जागेमध्ये पूर्ण जंगल होतं. आणि जर एमर्जन्सीमध्ये तिथं आमचा मुलगा किंवा आम्ही कोणी झोपून राहिलो असतो तर बघू शकता किती म्हणजे घातक हे झालेलं असतं किंवा म्हणजे कोणाची जीवघेणी झाली असती. तर तुम्हीसुद्धा जर तिकीट वगैरे बुक कराल तर हे सर्व इन्फॉर्मेशन घेऊन घ्या की सीट कुठली आहे काय आहे म्हणून. नाहीतर काही रिस्कसुद्धा होऊ शकते. आणि भगवानाची कृपा की काही झालं नाही म्हणून त्यामुळे तुम्ही बरोबर आपली सुविधेने जा. आणि एकदा तिकीटवाल्याशी चेक करून घ्यायची सीट की बा असं काही रिस्क तर आहे नाही म्हणून तिथे. कारण रात्री बघू शकता आणि आमची मुलगी त्याच सीटच्या बाजूला होती. तर बरं झालं तिला वॉमिटिंग वगैरे झाली नाही. नाहीतर ती तिथेच बसून राहत होती. 4 वर्षाची मुलगी होती. बरं झालं काही झालं नाही. नाहीतर या बसवाल्यांचं काही जाणार आहे नाही. तर तुम्हीसुद्धा हे करा. आणि तोसुद्धा काही लक्ष देत नव्हता. पूर्ण बसमध्ये पाणी येत होतं. इथूनसुद्धा पाणी येत होतं. तुम्ही बघू शकता ते सीट आहे त्या खिडकीमधनं पूर्ण पाणी येत होतं. तिथल्या आजूबाजू जे आणखी त्या 2-3 सीट होत्या तिथेसुद्धा पाणी येत होतं. आणि बसतले खूप छान म्हणजे प्रवासी वगैरे खूप परेशान होत होते. पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. ते बघा तिथे कपडा बांधून दिला त्यांनी. रातभर आम्ही तसेच आलो. त्यांनी 1500-1600 रुपयाची तिकीट घेतली पर पर्सनच्या हिशोबाने. लहानशा मुलीचीसुद्धा तिकीट घेतली त्यांनी. आणि असे सीट प्रोव्हाइड करतात. तर तुम्हीसुद्धा आपलं लक्ष ठेवून कधी बसने वगैरे ट्रॅव्हल कराल तर आपल्या सुखसुविधेने करा असं माझं म्हणायचं अर्थ आहे. आणि ठीक आहे, धन्यवाद.